नमस्कार. वास्तू या सदरामध्ये मी माधवी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिका हो, गेल्या काही भागांपासून आपण पिरॅमिड बद्दल माहिती जाणून घेतोय. म्हणजे पिरॅमिडचे फायदे काय आहेत किंवा त्याची दिशा काय असावी याबद्दल आपण खूप काही जाणून घेतलंय. पण अजूनही पिरॅमिडचे खूप काही फायदे आहेत जे आपल्याला आजही जाणून घ्यायचे आहेत. आपल्यासोबत आहेत स्मृती पांचाळ. हाय स्मृती. हाय. कार्यक्रमात तुझं हार्दिक स्वागत. थँक्यू. बरं, गेल्या काही भागामध्ये तुम्ही आम्हाला खूप काही सांगितलेस पिरॅमिड बद्दल, पण आजही आम्हाला त्याचे फायदे जाणून घ्यायचे आहेत. आम्हाला असे काही फायदे सांग की बाबा घरामध्ये डिप्रेशन असेल कुठल्या व्यक्तीला तर ते कमी होण्यासाठी, किंवा अजून असे काही फायदे असल्यास तर तू सांग ना आम्हाला. नक्की. अगं मागे मी एका घरी कन्सल्टेशन केलं होतं. त्या घरामध्ये त्रासच असे होते की घरामधल्या सगळ्या व्यक्ती ज्या होत्या सर्वसाधारणपणे त्या घरावरती एक प्रकारची अवकळ आलेली होती. त्या घरामधल्या व्यक्ती ज्या होत्या त्यांना काही काम करावं असं वाटत नव्हतं. लहान मुलं जी होती तीही स्लो होती खूप. तर त्या घरामधल्या ज्या कर्त्या व्यक्ती होत्या, थोड्या वयोवृद्ध अशी स्त्री होती, त्यांनी कन्सल्टेशनसाठी बोलवलेलं होतं. त्या म्हणाल्या आमच्याकडे अगदी धन वैभव सुखसंपत्ती आहे, मात्र आत्ताचं आमचं जे लाईफस्टाईल आहे, म्हणजे जगण्याचं जे दैनंदिन आमचं जे वागणं आहे, याच्यामध्ये आम्हाला घरामध्ये खूपसं म्हणजे अगदी असं डल असं वाटतंय. आमच्या घरातली लहान मुलं जी अजूनपर्यंत चांगली 80-90% मिळवत होती, ती अचानकपणे 60-70% आली. घरामध्ये माझी सूनबाई आहे. सूनबाई म्हणते मला काही कामच करावं असं वाटत नाही. आणि मुलगाही, त्यालाही त्याच्या ऑफिसमध्ये तितकं असं काम करावं असं वाटत नाही. तर मला काहीतरी दोष निर्माण झाल्यासारखा वाटतोय घरामध्ये. तर तेव्हा त्यांच्या घराचं जे अवलोकन केलं, घरामध्ये जेव्हा आम्ही जातो तर आमचा अभ्यास असो की त्या घराच्या लहरी ज्या असतात ह्या पहिल्यांदा अभ्यासल्या जातात. याच्यासाठी आपला श्वास जो असतो हा स्थिर करावा लागतो. तर त्या घरामधल्या एनर्जी ज्या होत्या ह्या इतक्या डाऊन होत्या की जवळजवळ 30 ते 40% फक्त तिथे पॉझिटिव्ह एनर्जी होत्या. तर अशा वेळेला त्या घरामध्ये आपण काय उपाय करावा, तर अतिशय सोपा उपाय त्यांना मी सांगितला की त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घर जे आहे याच्यामध्ये ॲमेथिस्ट आणि क्लिअर क्वार्ट्जचे मोठाले पिरॅमिड जे आहेत हे आपण इथे बसवूया. तुम्हाला 6 महिन्याचा पिरियड देते. 6 महिने हे खूप झाले, साधारणपणे 2-3 महिन्यामध्ये आपल्याला फरक पडेल. त्यांच्या घरामध्ये आम्ही अगदी मोठाले क्रिस्टलचे, म्हणजे जो व्हाईट स्फटिक ज्याच्यापासून आपण श्रीयंत्र बनवतो, त्या स्फटिकाचे आणि ॲमेथिस्टचे, ॲमेथिस्ट म्हणजे एक निळ्या रंगाचा स्टोन असतो आणि तो स्टोन जो आहे हा मुळामध्ये निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात ह्या शोषतो, म्हणजे जे अडथळे आहेत हे काढून टाकण्याचं काम करत असतो. तर ह्या 2 स्टोनचे चांगले मोठमोठाले पिरॅमिड जे आहेत हे त्यांच्या वास्तूच्या 4ही कोपऱ्यांमध्ये बसवले. त्याचबरोबर प्रत्येक रूम जे आहे या प्रत्येक रूमचे जे 4 कोन येतात या कोनामध्ये हे पिरॅमिड बसवले गेले. त्याच्यानंतरच जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यामध्येच त्यांचा त्या मॅडमचा फोन आला की आमच्या घरामध्ये पुन्हा चांगलं प्रसन्न वातावरण झाल्यासारखं दिसतंय. सगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचा दैनंदिन कारभार जो आहे हा पुन्हा मला व्यवस्थित झाल्यासारखा दिसतोय. तर 2 महिन्यातच तो फरक. 2 महिन्यात नक्की. कारण आपल्या वास्तूमधल्या लहरी ज्या असतात या कधीही पॉझिटिव्ह होऊ शकतात आणि तितक्याच कधीही निगेटिव्ह होऊ शकतात. कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये काही व्यक्ती येतात किंवा काही कारणास्तव दुसऱ्या जागी जातो. काही वेळेला दुसऱ्याच्या इव्हिलाइज किंवा जेलसी आपण ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारच्या एनर्जी आपल्याबरोबरही आपल्या घरात येतात आणि दुसऱ्या व्यक्ती आपल्या घरी येतात, त्यांच्यामुळेही आपल्या घरामध्ये तशा उत्पन्न होतात. तर या काढणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी सगळ्यात पॉवरफुल म्हणजे हे स्फटिकाचे आणि ॲमेथिस्टचे पिरॅमिड जर तुम्ही तिथे लावलेत तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. पण आता समजा आपल्याकडे ॲमेथिस्ट आहे आणि स्फटिक समजा आहे, पण त्याचा पिरॅमिड नसेल आपल्याकडे, फक्त स्फटिक असतील किंवा ॲमेथिस्ट काही काही लोकांकडे असतात असे, ते जर असतील तर ते घालण्यासाठी समजा अंगठी आपण त्याची करून घातली तर त्यासाठी काही विचारावं लागतं का? नाही, त्याच्यासाठी हे सेमी प्रेशियस स्टोन जे आहेत हे कुठल्याही ग्रहाच्या अनुषंगाने नाही आहेत, तर ते आपण घातले तर चालतात. मात्र पिरॅमिड हे वास्तूमध्ये ठेवण्यासाठीच असतात, तर त्याचा तुम्ही तिथे वापर करू शकतो. सर्वसाधारणपणे लहान मुलांचे जे स्टडी टेबल आहेत त्यांच्यावरती ह्या स्फटिकाचे जे पिरॅमिड आहेत त्याचा आपण निश्चितच वापर करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की ह्या पिरॅमिडमुळे लहान मुलांचा कॉन्फिडन्स जो आहे, कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा डिसिजन पॉवर आहे हे वाढीला लागण्यासाठी त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. त्यामुळे त्याच्या स्टडी टेबलवरती तुम्ही वापर करू शकता.
पिरॅमिडमध्ये दुसरे येतात एल शेपचे कॉपरचे पिरॅमिड. ते तर अतिशय महत्वाचे असतात. अच्छा. आजकाल आपण ज्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, तर फ्लॅट सिस्टीम मध्ये काही वेळेला होतं की आपली बेडरूम जी आहे, आपल्या बेडरूम वरती दुसऱ्याचं टॉयलेट बाथरूम आलेलं असतं. काही वेळेला रूम चेंज केल्या जातात, त्यांचं एखादा किचनचा पार्ट जो आहे हा आपल्या डोक्यावरती येतो. तर आपल्या बेडरूमवरती अग्नी जो आहे हा कधीही प्रज्वलित होऊ नये, त्यामुळे आपल्या रिलेशनशिपवरती त्याचे वाईट परिणाम होतात. असं काही वेळेला आलेलं असेल किंवा तुमच्या बेडरूमवरती एखादी पाण्याची टाकी आलेली असेल, तर तिथे आपण एल शेपचे कॉपर पिरॅमिड जे आहेत ते वापरू शकतो. आता एल शेप म्हणजे एल आकाराचे हे कॉपर पिरॅमिड जे आहेत, हे एका सेटमध्ये 4 पिरॅमिड येतात. अच्छा. आणि आपल्या सिलिंगला किंवा आपल्या रूमला नेहमी 4 कोन आपल्याला नेहमीच मिळत असतात. ह्या 4 कोनांमध्ये ते व्यवस्थित बसवावे. त्याला फिक्सिंगसाठी तिथे स्क्रूसाठी एक जागा असते, तर ते आपण तिथे बसवले तर आपल्याला आपली रूम तर आजकाल हलवता येत नाही फ्लॅट सिस्टीम मध्ये. बरोबर. त्यामुळे एल शेप कॉपर पिरॅमिडचा जर आपण वापर केला तर हा जो दोष आहे, हा दोष जो आहे हा निश्चितच आपण तिथे काढू शकतो. म्हणजे हे दोष जर आपल्याला कायमचे घालवायचे असतील तर हे काही जे काही उपाय आहेत त्या उपायानुसार आपण हे दोष आपण आरामात पिरॅमिड काय आहे किंवा काही या वस्तू ज्या आहेत याच्यामध्ये मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की ह्या वस्तू घेताना मुळामध्ये एखाद्या कन्सल्टंटच्या सल्ल्याने घ्या. अगदीच. किंवा चांगल्या ठिकाणून घ्या. कारण याच्यामध्ये आता मुंबई सारख्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर धारावीमध्ये सगळ्याच्या डुप्लिकेट वस्तू बनवल्या जातात. अगदीच. मुळामध्ये पिरॅमिडचे आपण मगासपासून सांगतो की त्याचा जो कोन जो आहे हा व्यवस्थित असणं अतिशय आवश्यक असतं. त्याचा जर कोन चुकला गेलेला असेल तर त्या प्रकारच्या लहरी निर्माण होणार नाहीत. इव्हन पिरॅमिडमध्ये सांगायला गेलं तर याच्यामध्ये दुसरे बफर्सचे पिरॅमिड्स येतात. अच्छा. बफर्सचे पिरॅमिड जे आहेत, जर एखाद्या वास्तूला कट निर्माण झालेले असतील तर त्याच्यासाठी आपण त्याचा निश्चितच वापर करू शकतो. सर्वसाधारणपणे आपण ज्या फ्लॅटमध्ये आपल्याला वेडेवाकड्या आकारामध्ये जे घरं मिळतात, तर वास्तू नियम जे आहेत याच्याप्रमाणे चौकोनी आणि आयताकृती आकाराची जी घरं आहेत ही व्यवस्थित समजली जातात. तर हे 2 कोन किंवा जे कट निर्माण होतात हे काढण्यासाठी या बफर पिरॅमिडचा वापर केला जातो. आणि मला वाटतं आपण कुठल्याच गोष्टीचा जर व्यवस्थित वापर केला तर त्याचे आपण फायदे अनुभवू शकतो. अगदीच. आणि जर त्याचा चुकीचा वापर झाला तर त्याचे दोषही आपल्याला तितकेच अनुभवायला मिळू शकतात. स्मृती, तू इथे आलीस, आम्हाला इतकी चांगली माहिती सांगितलीस त्याबद्दल मनापासून तुझे आभार. धन्यवाद.